गॅस टंचाईच्या विरोधात बुधवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन केले। देशभरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। गॅस एजन्सीसमोर लांबलचक रांगा लागल्याचे चित्र असून अनेक ठिकाणी वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने सामान्य जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन केले। आंदोलनादरम्यान नरेंद्र ही गायब, सिलेंडर ही गायब अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत वाढत्या महागाईसोबत गॅस टंचाईमुळे नागरिकांचे जगणे अधिक कठीण झाल्याचे म्हटले। खासदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली। सामान्य कुटुंबासाठी गॅस हा अत्यावश्यक घटक असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा असे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान काँग्रेस आणि इंडिया आघाडीने या प्रश्नावर केंद्र सरकारला जाब विचारत जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे।